नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पहिल्याच स्लाइडमध्ये एक सेल्फ एनालिसिस प्रश्न घेतलेला आहे मी तुमच्यासाठी। आधी आपण हा प्रश्न वाचून घेऊया। काय प्रश्न दिलाय बघा, तर खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। तर आपल्याला जे 3 सेंटेन्स दिलेले आहेत ना, तर त्यातलं जे अयोग्य विधान आहे ते ओळखायचंय। पहिला सेंटेन्स दिलाय, कलम 23 वेट बिगारी सारख्या सक्तीच्या कामावर बंदी घालते। कलम 23 इथे तुम्हाला समजलंच असेल, हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे, राईट। नंतर सक्तीने या शब्दामध्ये केवळ शारीरिक किंवा कायदेशीर सक्ती यांचा समावेश होतो। आणि थर्ड सेंटेन्स दिलेले आहे, फक्त राज्य सरकार कामगार कायद्यांमध्ये बदल करू शकते। इथे तुम्हाला प्रश्नावरून थोडासा अंदाज आलाच असेल, एकतर आपण शोषणाविरुद्धच्या हक्काबद्दल डिस्कस करणार आहोत किंवा कामगार कायद्याबद्दल। तर तुम्ही बरोबर विचार करताय बघा, आपण शोषणाविरुद्धच्या हक्काबद्दल थोडंसं आज आपल्याला लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कामगार कायद्याबद्दल डिस्कस करायचं आहे। कामगार कायद्याबद्दल डिस्कस करायचंय म्हणजे नक्की हा इश्यू काय आहे, तर बघा, उत्तर प्रदेशचा कामगार कायदा रद्द करण्याचा अध्यादेश एक आलेला आहे। उत्तर प्रदेशचे आपल्याला इथे इमेजमध्ये दिसतात, कोण आहेत चीफ मिनिस्टर, तर योगी आदित्य यांनी यांच्या विधानसभेमध्ये एक अध्यादेश, एक ऑर्डिनन्स पास केलेला आहे, ते म्हणजे कामगार कायदे रद्द करण्याचा ऑर्डिनन्स। इथे थोडंसं तुम्ही तुमच्या सिलेबसची प्रत्येक करंट अफेअरला किंवा जी प्रत्येक न्यूज आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबवर घेतली जाते तिथे मी सुद्धा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही सुद्धा कनेक्ट करा, कारण की या न्यूजला फक्त एक न्यूज म्हणून लेक्चर बघत नका जाऊ। आपल्याला सिलेबस वाईजच अभ्यास करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, ही न्यूज कशी महत्त्वाची आहे आणि त्याच दृष्टीने आपण अभ्यास करतोय। तर बघा, आता हा कामगार कायदा रद्द करणे हे नक्की काय आहे, हे कायदे का रद्द करण्यात आले, हे कायदे रद्द करण्यामुळे कोणता फरक पडणार आहे, आणि हे बघा फक्त यूपी साठीचे, एवढं लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश साठीचे। आणि यूपीने असं केलंय तर पॉसिबिलिटीज आहेत, हा आपल्याला ट्रेंड सुद्धा दिसू शकतो भारतामध्ये, अजून बाकीचे राज्य सुद्धा सेम करू शकतात, कामगार कायदे रद्द करू शकतात। आणि हे तुम्हाला सुद्धा माहितीये, जर एका राज्याने केलंय तर दुसरं राज्य करण्याच्या पॉसिबिलिटीज आपल्याकडे किती आहेत। ओके, तर हेच आपल्याला सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं, याच्या पॉझिटिव्ह साइड्स कोणत्या असणार आहेत आणि निगेटिव्ह साइड्स कोणकोणत्या असणार आहेत। तर बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करून ऐकू शकता रिव्हिजनसाठी। आणि तसंच आपलं विजन स्टडी ॲप आता प्ले स्टोअरमध्ये सुद्धा आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। वेगवेगळं स्टडी मटेरियल, वेगवेगळ्या PDF नोट्स आहेत, तर अवांतर वाचन त्यातून तुम्ही करू शकता। तसंच बघा, काही कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे। आता हे जे आपले राज्यसेवा 2020चं कोर्स आहे, तर याचे ॲडमिशन्स तर आता बंद झालेले आहेत। नवीन कोर्स लवकरच येईल, एक प्रॉपर तुमचं टाइम टेबल आखून देण्यात येईल। त्यामध्ये बेसिक्स म्हणजेच NCERT, स्टेट बोर्ड या सकट सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये असेल, तर त्याची जी काही अपडेट असेल ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चर्समध्ये मिळूनच जाईल। आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत, जसं संयुक्त गट ब आहे, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन आहे, नंतर विषयानुसार कोर्सेस, तर तुम्ही या कोर्सेसना सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। ओके, तर मग आता आपण वळूया आपल्या लेक्चरकडे। मग हा विषय चर्चेत का आलेला आहे, एवढा बघा 2 दिवसांपूर्वीच ही न्यूज आलेली आहे, पण आपल्याला त्यावर थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे। चर्चेत का आलाय हा विषय, तर उत्तर प्रदेश सरकारने कामगार कायद्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आणि हा महत्त्वाचा निर्णय काय आहे की कामगार कायदे 3 वर्षांसाठी रद्द करण्याचा अध्यादेश त्यांनी मंजूर केलेला आहे। महत्त्वाचा पॉइंट आहे बघा, कामगार कायदे 3 वर्षांसाठी रद्द केले जाणार आहेत। आणि असं नाहीये की 1-2 कामगार कायदे, तर बरेचसे असे लेबर लॉज आहेत, तिथे 30+ एवढे लेबर लॉज इथे रद्द करण्यात येणार आहेत। आता यासाठी कारण काय सांगितलं जातंय, तर लेबर लॉजमुळे काय होतं, बऱ्याच वेळा इंडस्ट्रीजवर भरपूर अशा रेस्ट्रिक्शन्स येतात। ओके, जसं कामगारांसाठी कंपनीजना वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल करून द्याव्या लागतात, वेगवेगळे कायदे ते फॉलो करावे लागतात। ठीक आहे, मला इथे तर प्रश्न पडला असेल ना, एवढे लेबर लॉज सगळे जे आहेत ते काढून टाकतात किंवा रद्द करतात, तर काहीतरी कारण असेल त्यामागचं। तर त्यामागचं ना एवढंच महत्त्वाचं कारण आहे की इथे इंडस्ट्रीजना थोडीशी सूट दिली जाते या सगळ्या लॉजमधून, की म्हणजे नवीन नवीन इंडस्ट्रीज फॉर्म व्हायला पाहिजेत किंवा ज्या एक्झिस्टिंग इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये अजून इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, त्याच्यामध्ये अजून चांगली
डेव्हलपमेंट झाली पाहिजे. म्हणजेच काय, लेबर लॉज मधून एक प्रकारे इंडस्ट्रीजना इथून सुटका मिळेल. आणि त्याचाच एक इश्यू झालेला आहे. बरेचसे असे इकॉनॉमिस्ट आहेत किंवा जे सोशलिस्ट आहेत त्यांनी यूपी गव्हर्नमेंटवर यावरून बरेचसे ॲलिगेशन सुद्धा लावलेले आहेत की यामध्ये कामगारांना खूप तोटा होईल, त्यांचं आयुष्य जे आहे एक प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केला जातोय हा ऑर्डिनन्स किंवा हा अध्यादेश मंजूर करून. मग आता यामुळे बघा जे महत्वाचे कायदे आहेत ना आपल्याकडे, तर कोणकोणते महत्वाचे कायदे आहेत ना ते पण एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल. तर यामध्ये द मिनिमम वेजेस ऍक्ट म्हणजे जो किमान वेतन कायदा आहे, जो सर्वात महत्वाचा लेबर लॉ आहे असं आपण म्हणू शकतो, तर हा कायदा रद्द करण्यात येणार आहे. नंतर ट्रेड युनियन ऍक्ट, त्याचबरोबर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, फॅक्टरीज ऍक्ट, तसंच कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट. तर बघा कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी सुद्धा आपल्याकडे ऍक्ट आहे. पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट, इंटरस्टेट मायग्रंट वर्कमॅन ऍक्ट, नंतर वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट आणि एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऍक्ट. पण हे तर फक्त असे इम्पॉर्टंट जे ऍक्ट आहेत ना ते झाले. पण या व्यतिरिक्त अजून असे भरपूर लेबर ऍक्ट्स आहेत किंवा लेबर लॉज आहेत जे पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत 3 वर्षांसाठी. पण यातूनच 3 असे अजून काही कायदे आहेत की ज्यांना हा अध्यादेश लागू नसणार आहे. हे कायदे लक्षात ठेवा. काही न्यूजपेपर्स मध्ये मी बघितलं इथे 4 लॉज दिलेले आहेत, पण ते ऍक्च्युली 4 लॉज नाहीयेत, 3च लॉज आहेत. पूर्ण जो ऍक्ट आहे ना तर ते 3च ऍक्ट आहेत. फक्त एक जो ऍक्ट आहे त्याचा एक सेक्शन आहे. तर ते कोणकोणते ऍक्ट आहेत ते म्हणजे द बॉन्डेड लेबर ऍक्ट 1976. बॉन्डेड लेबर ऍक्ट म्हणजे जो आपण म्हणतो वेठ बिगारी ऍक्ट, राईट. तर वेठ बिगारी कायदा जो आहे तो 1976चा, हा रद्द नाही होणार आहे. नंतर एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923, त्यानंतर बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट. तर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट जो 1996 आहे तो सुद्धा यातून एक्झेम्प्ट केला गेलाय. आणि त्याचप्रमाणे जे वेजेस ऍक्ट आहे 1936चं, तर त्यामध्ये फक्त सेक्शन 5 जे आहे पेमेंटचं तेच फक्त एक्झेम्प्ट केलं गेलंय. म्हणजेच हा अध्यादेश फक्त या सेक्शनला लागू होणार नाहीये. आता या सेक्शन मध्ये काय दिलंय की ज्यांची जी सॅलरी आहे लेबरर्सची, ज्यांची सॅलरी 15,000 पेक्षा कमी असेल ना तर त्यांच्या सॅलरीमध्ये घट करता येणार नाही, त्यांच्या पेमेंटमध्ये घट करता येणार नाही. त्यामुळेच फक्त हा सेक्शन आहे तो या अध्यादेशामधून एक्झेम्प्ट करण्यात आलाय. तर इथे लक्षात आलं, हे तिन्ही कायदे लक्षात ठेवा, महत्वाचे ठरतात. कारण की बघा बाकीचे जे सगळे कायदे आहेत ते तर रद्द होणार आहेत, पण फक्त हे 3 कायदे जे या अध्यादेशामध्ये येणार नाहीयेत, त्यांना या अध्यादेशामधून एक्झेम्प्ट केलं गेलेलं आहे. ओके. पण आता फक्त हे कायदे राज्यच करू शकतं का, तर तसं नाहीये. फक्त राज्य या विषयावर कायदा करू शकत नाही किंवा ऑर्डिनन्स काढू शकत नाही. कारण की कामगार किंवा लेबरर्स रिलेटेड जो विषय आहे तो आपल्याला दिलेला आहे राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये. जेव्हा एखादा विषय समवर्ती सूचीमध्ये असतो तेव्हा कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर कोणाला, केंद्राला आणि राज्याला, दोघांनी मिळून कायदे करण्याचे जे विषय आहेत ते दिलेले आहेत समवर्ती सूचीमध्ये. आता इथे कायदेविषयक विभागणीबद्दल आपल्याला जास्त डिस्कस करायचं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती असेल की 3 विषयांमध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून हे कायदे करू शकतात, राईट. आणि त्यामुळेच या कायद्याला किंवा या ऑर्डिनन्सला केंद्राची सुद्धा संमती लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आता फक्त यूपीच्या गव्हर्नमेंटने हा कायदा किंवा हा अध्यादेश आपण म्हणू शकतो संमत केलेला आहे, पण अजून याला केंद्राची संमती आवश्यक आहे. तर आधी राज्यपालांकडे हा जो ऑर्डिनन्स आहे तो संमतीसाठी पाठवण्यात आला. आणि यूपीचे राज्यपाल कोण आहेत या इथे आपल्याला इमेजमध्ये दिसत आहेत, तर या आहेत आनंदीबेन पटेल. तर हे लक्षात ठेवा, इथे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आनंदीबेन पटेल या यूपीच्या राज्यपाल आहेत. आणि प्लस जर समवर्ती सूचीमध्ये हा विषय कुठे आहे जर असा तुम्ही विचार केलात ना तर बघा विषय क्रमांक 21, 22 आणि 23 आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये ट्रेड युनियन, इंडस्ट्रीज, तसंच अजून लेबर डिस्प्यूट्स आहेत, तसंच त्यामध्ये वेलफेअर ऑफ लेबर्स आहे. नंतर कंडिशन ऑफ वर्क म्हणजे जिथे काम करतो ती कामाची प्लेस कशी असली पाहिजे, प्रोव्हिडंट फंड, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या समवर्ती सूचीमध्ये येतात. त्यामुळे हा पॉइंट इथे लक्षातच ठेवा, फक्त राज्य यावर कायदा करू शकत नाही, यासाठी केंद्राची सुद्धा तेवढीच संमती लागेल. पण समजा आता इथे या ऑर्डिनन्स वरून केंद्र आणि राज्यामध्ये वाद झाला तर कोणाचा निर्णय किंवा कोणाची संमती यामध्ये श्रेष्ठ मानली जाईल,
तर केंद्राची म्हणजे केंद्राचं जे काही डिसिजन असेल तेच आपण म्हणू शकतो श्रेष्ठ मानले जाईल. ओके, तर समवर्ती सूचीमध्ये हा विषय येतो. मग आता इथे तर आपल्याला समजलंय की हा अध्यादेश का काढण्यात आलेला आहे, कसे कसे कायदे रद्द करण्यात आले आहेत आणि कोणते कायदे हे रद्द नाही केले जाणार आहेत. ओके, पण जेव्हा आता हा अध्यादेश आलेलाच आहे तर याच्या इफेक्टच्या आपल्याला दोन बाजू दिसून येतात. त्यातली आधी आपण बघूया की या अध्यादेशाच्या बाजूने कोणकोणते विचार येतात. सर्वात पहिला विचार म्हणजे फक्त 10% कामगारांवर याचा परिणाम होईल. आता फक्त 10% कामगारांवर परिणाम होईल असं का? बघा, देशातले जे 90% आपण लेबरर्स म्हणू शकतो की हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, वेगवेगळ्या अशा अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्रीजमध्ये काम करतात. त्यामुळे या अध्यादेशाचा या 90% लेबरर्सवर काहीच परिणाम होणार नाहीये, फक्त 10% कामगारांवर याचा परिणाम होणार आहे. म्हणजेच काय सांगितलंय की याचा इफेक्ट जो आहे तो कमी लोकांवर, कमी कामगारांवर होणार आहे, पण याचा चांगला इफेक्ट इंडस्ट्रीजवर होणार आहे. ठीक आहे, आणि तसंच अजून महत्वाचं म्हणजे जे परत आलेले आहेत, आता जे स्थलांतरित म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून, जसं आपल्याला माहिती आहे जे मेनली उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून सर्वात जास्त लोक महाराष्ट्रामध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, तर आता हे सगळे लोक परत त्यांच्या राज्यांमध्ये परत जाणार आहेत. मग तिथे इंडस्ट्रीज डेव्हलप होऊ शकतात, तिथे एक प्रकारे तिकडच्या गव्हर्नमेंटवर लोड येऊ शकतो की जास्तीत जास्त इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या पाहिजेत. ओके, तर तिथे लोकांना त्यांच्याच राज्यामध्ये काम मिळू शकतं. त्याचप्रमाणे काही कामगार कायदे अबाधित ठेवल्यामुळे कामगारांचे रक्षण होईल. तर इथे सांगितलेलं आहे की कामगारांचे रक्षण होईल. जसं आपण बघितलं, जे महत्वाचे 3 कायदे आहेत, जसं बॉन्डेड लेबरवालं म्हणजेच वेट बिगारी तर होणार नाहीये, एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट सुद्धा अबाधित ठेवण्यात आलेला आहे, हा कायदा सुद्धा अबाधित ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, कायद्यांमुळे काही कायदे अबाधित ठेवल्यामुळे कामगारांचं संरक्षण होणार आहे आणि तसंच उद्योगांमध्ये सुद्धा आता लवचिकता येईल. तर बघा, जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती उद्योगांमध्ये वाढेल असं सुद्धा सांगण्यात येतंय. तर या काय आहेत त्या चांगल्या बाजू मांडलेल्या आहेत अध्यादेशाच्या. आता तर आपण विचार केलाय की अध्यादेशाच्या बाजूने विचार कोणते आहेत. आता अध्यादेशाच्या विरोधात सुद्धा बरीचशी मते आहेत, त्यातला आपण काही 1-2 मते बघूया. तर पहिला जो आपण बघितला ना की अध्यादेशाच्या बाजूने जो विचार होत होता की फक्त 10% लोकांवरच परिणाम होणार आहे, त्याचाच एक्झॅक्टली तोच मुद्दा इथे विरोधात आलाय. काय आहे तो मुद्दा बघा, तर जरी आपण म्हणतोय की फक्त 10% ही लोकसंख्या असेल तरी सुद्धा भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे ना की हे 10% सुद्धा खूप लोक आहेत. ओके, म्हणूनच जरी आपण म्हटलं की 10% लोकांवरच परिणाम होतोय तरी आपण इथे टक्केवारीकडे नाही बघायचंय, किती नंबर्स ऑफ पीपल आहेत की ज्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे. आणि तसंच बघा, जरी आता आपण मागे बोललो की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये भरपूर लोक काम करतात तर त्यांच्यावर परिणाम होणार नाही, पण जर बघायला गेलो ना आपण तर अनऑर्गनाइज सेक्टरवरच, अनऑर्गनाइज्ड वर्करवरच खूप परिणाम होणार आहे. कारण की जे लहान लहान इंडस्ट्रीज आहेत ते आता या लॉकडाऊनमुळे बंद पडतील आणि ते आता इथे काम मिळत नसल्यामुळे, मोठमोठ्या शहरांमध्ये काम मिळत नसल्यामुळे ते परत आपल्या राज्याकडे जात आहेत. पण यासाठीच ना ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटने, हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंटने 2008 मध्ये अनऑर्गनाइज्ड वर्कर्स सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑलरेडी पास केलेला आहे. पण 2008 पासून तर ते आत्तापर्यंत कोणत्याच राज्याने हा कायदा लागू केलेला नाहीये. म्हणजेच बघा किती मोठी गोष्ट ही, आतापर्यंत कोणाचंच लक्ष या कायद्याकडे गेलेलं नाही की गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंटने हा कायदा पास केलाय पण कोणत्या राज्याने लागू केला नाही. पण तो आता दिसून येतोय का, कारण की बाकीचे सगळे कायदे रद्द केले गेलेले आहेत. आणि तसंच महत्वाचं म्हणजे कामगारांच्या मूलभूत हक्कांवर आता इथे संकट आलेलं आहे. आता मूलभूत हक्कांवर इथे कसं संकट आलेलं आहे तर बघा, महत्वाचं म्हणजे कलम 21. ओके, तर आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर आता हे सगळे कामगार कायदे रद्द केले गेले तरी जरी असं म्हटलं जात असेल की नाही की कामगारांचे जे वेलफेअर आहे ते मेंटेन केलं जाईल, त्यांना संरक्षण दिलं जाईल, पण आता तर कंपनीजवर डिपेंड आहे की त्यांच्या हक्कांचं किंवा त्यांच्या कामाचं किती संरक्षण केलं जातंय. आता जर ऍक्ट्सच नाहीयेत तर ऍक्ट नसल्यामुळे एक प्रकारे इंडस्ट्रीजना एक फ्री वातावरण मिळेल की कामगारांसाठी त्यांना काहीच करायचं नाहीये. म्हणजेच इथे एक प्रकारे कामगारांच्या जीविताच्या हक्कावर संकट येणार आहे.
जीविताचा हक्क बघा आपण म्हणू शकतो एक वास्ट कॉन्सेप्ट आहे कलम 21 मध्ये दिलेलं. जसं त्यामध्ये मानवाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, उपजीविकेचा हक्क आहे, निवाऱ्याचा हक्क आहे, आरोग्याचा हक्क आहे. तर या सगळ्या हक्कांना एक प्रकारे नाकारलं जातंय या कायद्यामुळे किंवा या ऑर्डिनन्समुळे. ओके, जर समजा मिनिमम वेजेस जर एखाद्या कामगाराला मिळाले नाही तर त्याच्याकडून त्याच्या उपजीविकेचा हक्क नाकारला जाईल. राईट. त्याचप्रमाणे एक प्रकारे इथे आपण म्हणू शकतो की अशी आता एक कंडिशन कामगारांसाठी निर्माण झालेली आहे किंवा राज्याने अशी कंडिशन निर्माण केलेली आहे आपण असं म्हणू शकतो गव्हर्नमेंटने, की कामगाराला जेवढा पगार मिळतोय त्या पगारातच त्याला काम करावं लागेल, त्याला दुसरीकडे जाण्याचा फ्री चान्स सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो ना की कलम 21 मध्ये जे काही व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलंय ते कुठेतरी नकळत नाकारलं गेलंय. नकळत तर आपण म्हणू शकत नाही, कारण की बघा गव्हर्नमेंट काही न कळत असं करत नसते. इथे फक्त गव्हर्नमेंटने आपण म्हणू शकतो की इंडस्ट्रीजना फायदा कसा होईल तेच बघितलेलं आहे, थोडंसं कामगारांच्या वेलफेअरकडे दुर्लक्ष केलंय. हा आपण म्हणू शकतो की कामगारांच्या वेलफेअरचं काही मुद्दे ठेवून 3 कायदे असे जे रद्द करण्यात आलेले नाही आहेत, पण फक्त 3 कायद्यांकडे बघून चालणार नाही ना आपल्याला बाकीचे पण तर कायदे बघायचे. ते सगळे कायदे सुद्धा महत्वाचे, जसं किमान वेतन कायदा हा खूप महत्वाचा असणारा कायदा आहे. आणि या कायद्यामुळे जर हा कायदा रद्द झाला, आता तर समजा एकाच राज्यामध्ये आहे, पण जर पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्याने जर असा निर्णय घेतला तर या कायद्यामुळे बऱ्याचशा कामगारांचं म्हणू शकतो जी इन्कम आहे त्याच्यावर संकट येऊ शकतं. राईट. आता मग बघा त्याचप्रमाणे अजून एक इफेक्ट इथे पडतो, ते म्हणजे कलम 23. आता कलम 23 काय सांगतं हा खूपच महत्वाचा पॉइंट आहे, कारण की बऱ्याचशा इकॉनॉमिस्टने इथे आर्ग्युमेंट केलेला आहे कलम 23 वर. कलम 23 सांगतं की मानवी व्यापार आणि सक्तीचे जे श्रम आहे त्यांवर प्रतिबंध करणे हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की कामगारांवर अशी सिच्युएशन एक आलेली आहे किंवा सिच्युएशन अशी त्यांच्यासाठी एक निर्माण करण्यात आलेली आहे की ना ते इकडे जाऊ शकत ना ते तिकडे जाऊ शकत. जिथे आहे तिथे त्यांना तेवढ्याच पगारामध्ये काम करावं लागेल. आता कलम 23 आपल्याला काय सांगतं, तर जेव्हा कलम 23 म्हणतं की सक्तीने काम करायचं नाही, तर सक्ती म्हणजे फक्त फिजिकली असं नाही होत की सक्तीने कोणीतरी शारीरिकरित्या त्रास देऊन काम करून घेणं, फक्त सक्ती त्याला म्हटलं जात नाही. तर आपल्या सुप्रीम कोर्टाने क्लिअरली सांगितलेलं आहे सक्तीचा अर्थ असा होतो की किमान वेतनापेक्षा कमी वेतनावर काम करायला भाग पाडणे, हे सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच इथे एक प्रकारे आपण म्हणू शकतो कलम 23 सुद्धा व्हायोलेट होतंय. राईट. तर इथे हा पॉइंट आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे. ठीक आहे. आणि तसंच इथे बघा मानवी व्यापाराबद्दल काही दिलेलं आहे की मानवी व्यापार कशाला म्हणतात, तर हे तर सगळं कलम 23 आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हा तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. बघा पहिलाच प्रश्न आहे ते म्हणजे कामगारांचे स्थलांतर थांबवणे योग्य की त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर ना मला तुम्हीच द्या, तुम्हाला काय वाटतं. मला तरी असं वाटतं बघा कामगारांचं स्थलांतर हे त्यावेळेच केलं जाणं खूप गरजेचं होतं. हा त्याच्यासाठी भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागले असते, पण गव्हर्नमेंटने तेवढं केलं पाहिजे होतं, कारण की जेव्हा आता कामगार इथे बिना पैशाचे कसे राहतील, फक्त त्यांना जेवण पुरवणं एवढंच काम आहे का गव्हर्नमेंटचं, तर नाही, त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणं ही सुद्धा गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी होती. राईट. आता त्यांना इथे बरोबर शेल्टर नाहीये राहायला, 2 टाइमचं नीट जेवायला मिळत नाहीये, तर एक प्रकारे त्यांची जी जीविताचा हक्क आहे तो कुठेतरी हिरावून घेतला गेलाय. आणि तसंच आता जो आपण बघितला लेबर लॉ सगळे रद्द करण्यात आले आणि हा ऑर्डिनन्स आणण्यात आलेला आहे, तर एक प्रकारे शासन इथे उद्योगांना वाचवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. कामगारांच्या हक्कांकडे इथे पुन्हा दुर्लक्ष केलं गेलंय. ओके. म्हणजे इथे काय होणार आहे, श्रीमंत पुन्हा श्रीमंत होत जाणार आहेत, गरीब पुन्हा गरीब होत जाणार आहेत, आणि एक मोठी दरी इथे गरिबी आणि श्रीमंतीची आपल्याला पुढे कोरोनाचं एकदा हे सावट गेल्यानंतर बघायला मिळू शकते. ओके. तर इथे आता आपण बरेचसे पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत की कामगार कायदा रद्द झाल्यामुळे कोणकोणता परिणाम कोणाकोणावर कसा होणार आहे. सगळे पॉइंट्स नीट लक्षात ठेवा आणि जे मी प्रश्न तुम्हाला विचारलेत त्या प्रश्नांवर विचार करा आणि नक्की उत्तर द्या. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तुमच्यासाठी बघा विजन स्टडीवर
भरपूर अशा टेस्ट अवेलेबल आहेत, जसं त्यामध्ये विनिंग वेनसडे, तर विनिंग वेनसडेसाठी 3 टेस्ट आहेत, नंतर वेगवेगळ्या विषयांवर, नंतर डेली टेस्ट असतात करंट अफेअर्सवर, त्याचप्रमाणे स्टनिंग सॅटर्डेमध्ये सुद्धा 3 सब्जेक्ट्सवर तुमच्या टेस्ट घेतल्या जातात. तर या सगळ्या तुमच्यासाठी फ्री टेस्ट आहेत, प्रत्येकासाठी तुम्ही नक्की या टेस्ट कंडक्ट करू शकता आणि स्वतःची जास्तीत जास्त रिव्हिजन करून घ्या. ओके, मग पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी, म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.